आता पाहणार आहोत गावाकडच्या महत्त्वाच्या बातम्या। सध्या राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि सौराष्ट्रच्या भागात थंडीची लाट आली आहे। उत्तरेकडून वाहत येणाऱ्या थंड वाऱ्याने विदर्भाला देखील गारठवून सोडले। थंडी 20 डिसेंबरपर्यंत जाणवत राहणार आहे। मुंबईत किमान तापमानाचा पारा वाढलाय। दरम्यान पुढील 3 ते 4 दिवस तापमानाचा पारा चढाच राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केलाय। नवी मुंबईमध्ये कांद्याच्या दरांमध्ये मोठी वाढ झाली आहे। सध्या मार्केटमध्ये 50 ते 60 रुपये किलोने कांद्याची विक्री केली जाते। तसंच सध्या एपीएमसीच सुक्या कांद्याची मागणी वाढली आहे। शेतकऱ्यांनी वर्षभरापासून चाळीत साठवून ठेवलेला गावरान कांदा आता संपण्याच्या मार्गावर आहे। कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये केवळ लाल कांद्याची आवक सुरू असून बाजार समितीमध्ये कांद्याला 1700 रुपयांचा दर मिळतोय। सोलापूर बाजारात लाल कांद्याची 42,000 क्विंटल तर नाशिक बाजारात 73,000 क्विंटल कांद्याची आवक झाली आहे। कांद्याला कमीत कमी 2,800 रुपयांपासून 5,850 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला आहे। राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक 46,041 क्विंटल झाली तर त्याला 3,976 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला। बाजारात मागील 2 दिवसांपासून सोयाबीनची आवक घटताना दिसते। कारंजा बाजारात सोयाबीनची सर्वाधिक आवक 7,000 क्विंटल झाली आहे। बाजार समितीमध्ये मक्याची आवक 25,524 क्विंटल झाली असून हायब्रिड, लाल, पिवळी आणि लोकल या जातीच्या मक्याची आवक वाढलेली आहे। तर हायब्रिड जातीच्या मक्याची सर्वाधिक 8,610 क्विंटल आवक झाली आहे। केंद्र सरकार सेंद्रिय आणि नैसर्गिक शेतीसाठी कोट्यवधी रुपये खर्च करून विविध योजना राबवते। मात्र तरीही रासायनिक खतांचं उत्पादन आणि वापर कमी होताना दिसत नाहीये। 2023-24 मध्ये युरियाचं उत्पादन हे 314.9 लाख टनावर गेले। नवीन वर्षापासून सर्वसामान्यांच्या खिशाला आणखी कात्री लागणार आहे। केस कापणं आणि दाढी करणं आता 20% महागणार असून येत्या 1 जानेवारीपासून ही नवी दरवाढ लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। लहान मुला-मुलींचा मैदानी खेळापेक्षा मोबाईलवर गेम आणि विविध प्रकारच्या रील्स पाहण्याकडे अधिक कल आहे। याचा दुष्परिणाम दिसण्यास आता सुरुवात झाली आहे। कोवळ्या वयात मुला-मुलींना डोळ्यांचे आजार जडून चष्मा लागतोय। परिवहन महामंडळाच्या सोलापूर विभागाने सोलापूर लातूर या मार्गावर शिवाई बस सेवा सुरू केली आहे। वातानुकूलित बसमधून आरामदायी प्रवास करण्याची सुविधा या निमित्ताने उपलब्ध झाली आहे। छत्रपती संभाजीनगर आणि जालना या 2 जिल्ह्यांमध्ये महावितरणाच्या तब्बल 250 कोटींच्या थकबाकीचा डोंगर उभा राहिलाय। त्यामुळे दोन्ही जिल्ह्यातील तब्बल 2,500 ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आलाय। गोंदियाच्या जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या शासकीय धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांचे धानाचे चुकारे करण्यासाठी फेडरेशनला 27 कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला। पण पोर्टल अपडेट झालं नसल्याने हा निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर वळता करण्यात आला नाही। हा निधी प्राप्त होण्यासाठी शेतकऱ्यांना प्रतीक्षा करावी लागणार आहे। पाटण तालुक्यातील मान्याची वाडी ग्रामपंचायतीला देशातील सर्वोत्तम ग्रामपंचायत म्हणून दिल्लीत गौरवण्यात आले। 2.5 कोटींचं बक्षीस मिळाल्याने मान्याची वाडी ग्रामस्थांनी आनंदोत्सव साजरा केला। महायुती सरकारला लाडकी बहिणी योजनेचा चांगलाच फायदा झालाय असं असतानाच आता योजनेच्या निकषांमध्ये बदल केल्याचं बोललं जात असल्यानं महिलांमध्ये संभ्रम आहे। मात्र यावर अदिती तटकरे यांनी माहिती देत कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका असं आवाहन केलंय। अपघात रोखण्यासाठी एसटी महामंडळाकडून त्रिसूत्रीवर भर दिला जाणार आहे। चालकांचं सुयोग्य प्रशिक्षण, त्यांचं मानसिक आरोग्य सुदृढ करणं, याबरोबरच तांत्रिकदृष्ट्या निर्दोष बस उपलब्ध करून देणं या सूत्रावर भर देण्यात येणार आहे। प्रवाशाची सुरक्षितता हेच एसटीचं अंतिम ध्येय राहील असं एसटी महामंडळाचे अध्यक्ष भरत गोगावले यांनी म्हटलं। एसटी अपघातामुळे प्रवासी जखमी होण्याच्या घटना घडत आहेत। दरम्यान परिवहन महामंडळाच्या एसटी अपघातात कुणाचा मृत्यू झाला तर 10 लाखांपर्यंत भरपाई मिळते। तर जखमींना गंभीर जखमी आणि किरकोळ जखमी असल्यास त्याला नियमानुसार नुकसान भरपाई दिली जाते। सिडकोच्या लॉटरीला भरघोस प्रतिसाद मिळतोय। जवळपास 1 लाख लोकांनी अर्ज दाखल केले आहेत। सिडकोच्या माझे पसंतीचं सिडको घर या 26,000 घरांच्या योजनेनं विक्रमी टप्पा गाठलाय। म्हाडा कोकण मंडळाच्या 2,264 घरांसाठी अर्ज करायला आता 24 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे। सध्या या घरांसाठी अनामत रकमेसह केवळ 4,989 अर्ज दाखल झालेत। भारत सरकारच्या नीती आयोगाने मुंबई महानगर प्रदेशाची गृहनिर्माण क्षेत्रातील ग्रोथ हब म्हणून निवड केली असून या भागात सन 2030 पर्यंत सुमारे 30 लाख घरं परवडणारी उभारण्याचं उद्दिष्ट ठेवलंय। गिरणी कामगारांना उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिलाय। वडाळा नायगावमधील स्प्रिंग मिलच्या जागेवर उभारलेल्या 6व्या इमारतीतील घरांमध्ये गिरणी कामगारांना डावलून इतरांचं पुनर्वसन करण्याच्या म्हाडाच्या निर्णयाला न्यायालयानं 6 आठवड्यांची स्थगिती दिली आहे। ठाण्यातील माजिवडा येथे म्हाडानं मुंबई आणि एमएमआरमध्ये वृद्धाश्रम तसंच नोकरदार महिलांसाठी वसतिगृह बांधण्याचा निर्णय घेतलाय। यासाठी माजिवडा येथील 1 जागा निश्चित करण्यात आली असून एकाच भूखंडावर बाजूबाजूला हे बांधण्यात येणार आहे।
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी संसदेमध्ये मोठी घोषणा केली आहे। रेल्वेचे संपूर्ण लक्ष गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबावर आहे। त्यामुळे 12,000 जनरल डबे बांधले जाणार असून आर्थिक वर्षात 900 जनरल कोचची भर पडणार आहे। केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेल्वेमध्ये मेगा भरती होणार असल्याची माहिती दिली आहे। रेल्वेमध्ये 58,642 रिक्त जागांसाठी अंतर्गत प्रक्रिया सुरू असल्याचं अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत चर्चेला उत्तर देताना स्पष्ट केलं। रेल्वे दुरुस्ती विधेयक 2024 लोकसभेत मंजूर झालंय। या विधेयकावरील चर्चेला उत्तर देताना रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मोदी सरकार रेल्वेचं खासगीकरण होऊ देणार नसल्याचं स्पष्ट केलंय। मुंबईतील पहिल्या भूमिगत मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याचं काम वेगानं सुरू आहे। हे पाहता मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशननं आरे ते कफ परेडपर्यंत ट्रॅक टाकण्याचं काम पूर्ण केलंय। MMRCनं ट्विट करून ही माहिती दिली आहे। सीबीएसईच्या पॅटर्नप्रमाणेच आता राज्य शासन देखील शाळांच्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात 1 एप्रिलपासून करण्याच्या तयारीत आहे। नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू करण्यासंदर्भात शालेय शिक्षण विभागानं नेमलेल्या सुकाणू समितीनं तशी शिफारस राज्य शासनाला केली आहे। महिलांच्या साक्षरतेमध्ये लक्षणीय वाढ झाल्यामुळे देशातील ग्रामीण भागात 2011 ते 2021 या दशकात साक्षरतेच्या बाबतीमध्ये चांगली प्रगती झालेली आहे। देशातील ग्रामीण साक्षरता दर 2011 मध्ये 67.77% इतका होता। तो 2023-24 पर्यंत 77.5% पोहोचलाय। मेहुल चोक्सी विरोधात ईडीनं मोठी कारवाई केली आहे। चोक्सीची 125 कोटी रुपयांची मालमत्ता फसवणूक झालेल्या बँकांना देण्यास सक्तवसुली संचालनालयानं सुरुवात केलेली आहे। गीतांजली जेम्स लिमिटेडच्या लिक्विडेटरला मालमत्ता सुपूर्द करण्यात आली आहे। पुढची सविस्तर बातमी पाहूयात। जगातील अनेक देश कर्मचाऱ्यांसाठी आठवड्यातून 4 दिवस काम आणि 3 दिवस सुट्टी अशा प्रकारे कामाचं नियोजन करतायत। त्यात आता जपानची देखील भर पडली आहे। जपानमधील घटती लोकसंख्या हा चिंतेचा विषय असून त्यामध्ये सुधारणा करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे। जपानमधील घटती लोकसंख्या ही अलीकडे सर्वात मोठी समस्या बनत चालली। त्या लोकसंख्येवर उपाय म्हणून सरकार वेगवेगळ्या उपाययोजना करताना दिसतंय। जन्मदर वाढवण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहन देण्याकरता सरकार आता 4 दिवसांचा आठवडा करणार आहे। जन्मदर वाढवण्यासाठी जपान सरकारनं 4 दिवसांचा आठवडा करण्याचा मोठा निर्णय घेतलाय। आठवड्यातून 4 दिवस काम आणि 3 दिवस सुट्टी देण्याचा निर्णय सरकारने घेतलाय। जन्मदर वाढवण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहन मिळावं हा यामागचा उद्देश आहे। म्हणजे सरकारने नागरिकांना रोमांस करण्यासाठी वेळ देण्याचं नियोजन केलंय। एप्रिल 2025 पासून हा निर्णय लागू होणार आहे। यानुसार मेट्रो सिटीमधील सरकारी कर्मचाऱ्यांना आठवड्यातील फक्त 4 दिवस काम करावं लागणार असून त्यांना 3 दिवस सुट्टी मिळणार आहे। याशिवाय नवीन पालकांसाठी बाल संगोपन आंशिक रजा धोरण देखील येणार आहे, ज्यामध्ये कर्मचाऱ्यांना दररोज 2 तास कमी काम करण्याची परवानगी मिळेल। जे पालक मुलांची काळजी आणि काम यांच्यातील संतुलन राखण्याचा प्रयत्न करतायत त्यांच्यासाठी ही सोय असणार आहे। गेल्या 5 वर्षात बेस्ट बस डबघाईला आलेली आहे। जवळपास 160 बस स्क्रॅपमध्ये गेलेल्या आहेत, तर फक्त 37 नवीन बसची खरेदी करण्यात आली आहे। 2160 जुन्या बस भंगारात काढल्या। विधानसभा निवडणुकीच्या कामासाठी गेलेले 5000 कामगार अद्यापही कामावर रुजू झालेले नाहीयेत। त्यामुळे पुढील आठवड्याभरात कामावर रुजू व्हा, अन्यथा वेतन कपात करण्यात येईल असा इशारा पालिकेनं दिलाय। कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीमध्ये बेकायदा इमारतींवर कारवाई करण्याचे आदेश उच्च न्यायालयानं दिलेले आहेत। शहरात सदनिका घेताना नागरिकांनी पालिकेच्या संकेतस्थळाशी संपर्क साधून इमारत अधिकृत की अनधिकृत याची खात्री करण्याचं आवाहन पालिका प्रशासनानं केलंय। नवी मुंबईतील नागरिक आता खराब रस्त्यांची किंवा खड्ड्यांच्या तक्रारी थेट महानगरपालिकेकडे करू शकणार आहेत। या संदर्भातली तक्रारींसाठी नवी मुंबई महापालिकेनं ॲप लॉन्च केलेलं आहे। तसंच व्हॉट्सॲप हेल्पलाईन नंबर देखील सुरू केलाय। मध्य रेल्वेनं सुरू आर्थिक वर्षात आतापर्यंत 51.73 मिलियन टनाची रेकॉर्ड ब्रेक मालवाहतूक केलेली आहे। साखर आणि अन्नधान्यासह पेट्रोलियम पदार्थांच्या वाहतुकीचं प्रमाण जास्त आहे। घोडबंदर परिसरात मोठ्या प्रमाणात घरांची निर्मिती करण्यात आली आहे, मात्र पालिकेकडून पुरवण्यात येणाऱ्या सोयी सुविधांवर ताण पडत असल्यानं आजही घोडबंदरमध्ये पाण्याची समस्या भेडसावते। महायुतीकडून पालिका निवडणूक लढवण्यास इच्छुक असणाऱ्यांचा कल वाढलाय, त्यामुळे महायुतीकडे इच्छुकांची गर्दी वाढल्याचं चित्र आहे। महापालिका निवडणुकीमध्ये महायुतीचा फॉर्म्युला राहणार की भाजप स्वतंत्र लढणार याकडे इच्छुकांचं लक्ष लागलंय। मुंबईत वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या रिक्षा चालकांविरोधात मुंबई पोलिसांनी विशेष मोहीम राबवली आहे। नियमांचं उल्लंघन करणाऱ्या रिक्षा चालकांवर कारवाई करण्यात आली आहे। त्यात 426 रिक्षा पोलिसांनी जप्त केल्या। राज्य शासनाच्या सेवेतील एमपीएससीच्या कक्षेबाहेरील गट ब आणि गट क संवर्गातील पदं आता एमपीएससीच्या कक्षेत आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत। त्यासाठी समितीची स्थापना करण्यात आली आहे। दुर्धर व्याधीग्रस्त रुग्णांच्या वेदना कमी करण्यासाठी आरोग्य विभागानं 2.5 लाख रुग्णांना मदतीचा हात दिलाय। रुग्णांवर
पॅलिएटिव्ह केअर केंद्रामार्फत विशेष उपचार केले जात आहेत. मुंबई शहरात यंदाही महिला अत्याचाराचा आलेख चढाच असल्याचं समोर आलेलं आहे. पोलीस कारवाई आणि न्यायालयाच्या शिक्षेचा गुन्हेगारांना अजिबात धाक नसल्याचं दिसतंय. विधिमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला म्हणजे 15 डिसेंबर महाविकास आघाडी ईव्हीएम विरोधात रॅली काढणार आहे. दुपारी 12 वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून ही रॅली निघणार असून मेडिकल चौकातील राजाबक्ष मैदानावर जाहीर सभा होणार आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारकडे बांगलादेशातील अल्पसंख्याकांच्या सुरक्षेसाठी पावलं उचलण्याची मागणी केली आहे. याचबरोबर बांगलादेशातून ज्यांना भारतात यायचंय त्यांना आणावं असंही ममता बॅनर्जी यांनी म्हटलंय.